नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत. मी तुमची लाडकी पल्लवी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी बनवत आहे करडईची भाजी. करडईची भाजी माहीत आहे की नाही तुम्हाला? माझ्याच एका फॅमिली फ्रेंड्समधल्या एक जणांनी आम्हाला वानोळा म्हणून, आमच्या इकडे वानोळा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा, करडईची भाजी दिली होती. मग ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि चिरून घ्यायची. मस्त गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची, म्हणजे त्याचा कडवटपणा असतो तो थोडासा निघून जातो. नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे. जरा आबडधोबडच ठेवायची, म्हणजे ती जरा चवीला पण चांगली लागते. ते कढईमध्ये तेल टाकायचं. थोडासा चिरलेला लसूण पण घ्या. खायला खूप छान लागतो. दाताखाली आल्यावर आणखीनच मस्त. वा वा वा, मला तर खूप आवडतो. आणि आमच्या आहोंना ही करडईची भाजी खूप आवडते. तर ते म्हटले आज संध्याकाळी करडईच्या भाजीतच बेत कर. मस्त. मग आम्हाला जास्त तिखट पण नाही आवडत. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तिखट प्रमाण ठेवा. नंतर मी लसूण परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी हे मिक्सरमध्ये केलेलं बारीक ते मी परतून घेतलं आहे. जरा त्याचा तिखट म्हणजे वास जाण्यासाठी थोडंसं परतून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं ते. आणि हे बघू शकता तुम्ही मी बारीक केलेलं ते. आणि जास्त बारीक पण नाही करायचं, आबडधोबडच ठेवायचं, म्हणजे जरा चांगलं पण लागतं चवीला. आणि जी भाजी आहे ना उकळून घेतलेली आहे ना, ती आपण काय करायची, हे करायचं, पिळून घ्यायची मस्त. आणि कोरडी झाली की हे करायचं, ते मसाला परतलेला आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायची म्हणजे परतून घ्यायची. आणि बघू शकता गोल्डन असं मस्त फ्राय केलं आहे मी, गरम केलं आहे मी ती मसाला. आणि जिरे मोहरी हे काहीही टाकायचं नाही पालेभाज्यांमध्ये. आणि तुम्हाला जर टाकायचंच असेल तर जिरे तुम्ही वाटणाला घाला, म्हणजे ते चांगलं लागतं. नंतर मी हळद टाकली आहे थोडीशी, बघू शकताय. हळद ही चांगली असते आरोग्यासाठी, म्हणून मी टाकते. आणि हिंग पण टाका. माझ्याकडे हिंग नव्हतं म्हणून मी हिंग नाही टाकलं, स्किप केलं. आणि हे भाजी अशी बारीक चिरून घेतली ना, म्हणजे करडईची भाजी कशी लांब लांब पानं असतात, म्हणून मी बारीक चिरून घेत असते. आणि थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा, जास्त पण शिंपडायचं नाही, ती पचपच होते म्हणजे. आणि ती चांगली पण नाही लागत, म्हणजे असं जरा कोरडी असली छान लागते. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ना, लवकर जा आणि लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आणि सबस्क्राईब केल्यावरती कसं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येणारच आहे अजून माझे. आता तर आपण रोजच आहोत सोबत, तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवलेलं होतं, आणि झाकण ठेवल्यावरती थोडीशी वाफळली की भाजी आणखीनच चवीला छान लागते. आणि तुम्ही त्याच्यासोबत बाजरीची भाकर, ज्वारीची भाकरी, चपाती नाही चांगली लागत, म्हणून बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर तुम्ही बघू शकता. साईडला मी ज्वारीची भाकर केलेली. असा होताच माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. लव यू ऑल. बाय.